प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो अक्कलकोट या ठिकाणी हल्ला झालेला आहे, त्या घटनेचा निषेध म्हणून आपण सर्व शिव फुले शाहू आंबेडकरवादी विचाराचे लोक कार्यकर्ते एकत्रित जमलेलो आहोत. प्रवीणदादा यांनी त्याच दिवशी सांगितलेलं आहे की हा जो हल्ला झालेला आहे, या हल्ल्याचा मी निषेध करणार नाही, परंतु योग्य वेळी योग्य उत्तर त्याचं जे आहे ते देण्याचं काम केलं जाईल, असं देखील त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हा जो दीपक काटे आहे, सराईत गुंड आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे, दंगलखोर आहे, तो भिड्याचा कार्यकर्ता आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं, दंगली लावण्याचं काम हा दीपक काटेच्या माध्यमातून अनेक वेळा इंदापूरमध्ये देखील झालेला आहे. आणि अशा छापडी गुंडाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शाही लावली नाही तर त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे, शाहीसोबत हल्ला देखील केलेला आहे. हा हल्ला जो आहे तो तमाम बहुजन समाजावरती हल्ला आहे. हा शिव फुले शाहू आंबेडकर विचारावरती हल्ला आहे. हा तमाम मराठा समाजावरती हल्ला आहे. कारण प्रवीणदादा गायकवाड हे एका समाजाचं नेतृत्व करत नाहीत, तर शिव फुले शाहू आंबेडकर यामधील जो बहुजन समाज आहे, एसटी, एसटी, ओबीसी, एनटी, एनटी, व्हीजेएनटी, मायनॉरिटी, या तमाम बहुजन समाजाचं प्रवीणदादा गायकवाड गेल्या 35 वर्षापासून नेतृत्व करत आहेत. त्यामुळे हा जो हल्ला आहे तो केवळ त्यांच्यावरती नाही तर बहुजन समाजावरती आहे. 2010 साली बीजे मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी बामसे भारत मुक्ती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेड यांचा संयुक्त कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रम जो होता तो दादू कोंडदेव जो आहे तो पुतळा हटवण्याच्या संदर्भामध्ये तो कार्यक्रम झाला होता. तो दीपक काटे जो आहे त्याचा बाप जे आहे, जे मनुवादी लोक आहेत, त्या सर्वांना माहिती आहे की संभाजी ब्रिगेडनं भांडारकरला सोडलं नाही, पुरंदरेला सोडलं नाही, दादू कोंडदेवला सोडलं नाही. मग तू काय चीज आहे? त्यामुळं अशा गुंड प्रवृत्तींना येणाऱ्या काळामध्ये रोखण्यासाठी बहुजन समाजामध्ये शिव फुले शाहू आंबेडकर विचाराची चळवळ जी आहे ती मजबूत करणं गरजेचं आहे, संघटित होणं गरजेचं आहे. आपली ताकद विचाराची जर वाढली तर अशा गुंड प्रवृत्तीच्या पिलावळी ज्या आहेत त्या समाजामध्ये फोफावणार नाहीत. यांना वेळी फेकण्यासाठी विचार समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कारण या लोकांनी आपलीच लोक आपल्या विरोधामध्ये भिडवण्याचं काम केलेलं आहे. कारण ज्यावेळी दादू कोंडदेव हटवला त्यावेळेस या ब्राह्मणांच्या लक्षात आलं की या बहुजन समाजासमोर समोरासमोरची लढाई करता येऊ शकत नाही. त्यामुळं मराठा समाजाच्या विरोधामध्ये मराठा समाजाला भिडवायचं, ओबीसीच्या विरोधामध्ये ओबीसीला भिडवायचं, शेड्यूल कास्टच्या विरोधामध्ये शेड्यूल कास्टला भिडवायचं आणि आपसामध्ये भांडणं लावायची आणि यांच्यावरती वर्चस्व निर्माण करायचं. हा जो त्यांचा अजेंडा आहे तो संविधान विरोधी आहे, बहुजन समाजातील महापुरुषांच्या विचारांच्या विरोध आहे, आपल्या बहुजन समाजामधील नेतृत्व करणाऱ्या नेत्यांच्या विरोधामध्ये आहे. यामुळं आपला विचार जो आहे तो प्रभावित करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या दमानं मोठ्या जोशानं शिव फुले शाहू आंबेडकर विचार जो आहे तो समाजामध्ये प्रेरित करण्याचं काम करावं लागणार. आणि याच्याशिवाय कोणताही पर्याय दुसरा आपल्यासाठी असू शकत नाही. या अक्कलकोटमध्ये झालेल्या घटनेचा पुन्हा एकदा मी निषेध